गुड आफ्टरनून. आज आपण घेत आहोत धडा नंबर 11, ओकार. आता ओकारला बघा, अला काना एक मात्रा ओ, अला काना एक मात्रा ओ, आणि ओकार आपण हा धडा आज घेत आहोत. तर सुरुवात करत आहोत. बघा दोन्ही पिक्चर. म अधिक काना एक मात्रा बरोबर काय होणार आहे? तुम्हाला सेकंड स्टँडर्डला शिकवलं होतं. काय होणार आहे? म अधिक काना एक मात्रा मो. मो पासून होणारा शब्द मोर. ढ अधिक काना एक मात्रा बरोबर ढो, ढोल. पुन्हा बघा, म अधिक काना एक मात्रा, जसं क अधिक काना एक मात्रा बरोबर को. ख अधिक काना एक मात्रा बरोबर खो. ग अधिक काना एक मात्रा बरोबर गो. घ अधिक काना एक मात्रा बरोबर घो. आठवलं तुम्हाला? तर हे ओची मात्रा आपण घेत आहोत आणि त्यावरच आजचं लेसन आहे आपलं. ओकारचे शब्द त्याच्यामध्ये आहे, म्हणजेच काना एक मात्राचे स्वरचिन्ह. तर लेसन आपल्याला वाचन करायचं आहे. तर बघा, त्यासोबतच सिनरी बघा किती छान आहे. घर आहे, माउंटन आहे, ट्री आहे, फील्ड, फार्म, गावातून वाहणारी नदी, डोंगरातून प्रवाह तिचा झालेला आहे चालू, तशी नदी. नदी म्हणजेच छोटी छोटी आहे ते नदी, त्यालाच ओहळ म्हणतात. आणि आजचं लेसन आपलं ह्यावरच आहे. तर सर्वांनी माझ्या मागं धडा वाचायचा आहे. म्हणा धडा नंबर 11, ओकार. काना एक मात्रा. म अधिक काना एक मात्रा बरोबर मो, मोर. ढ अधिक काना एक मात्रा बरोबर ढो, ढोल. हा गावातील ओहळ. ओहळ पिकाला पाणी देतो. हा शेताला ओलावा देतो. पावसाचे पाणी यात येते. मग ओहळ भरून वाहतो. पाऊस जातो तसा ओहळही आटतो. कोकणात खूप ओहळ आहेत. पुन्हा वाचन करा. हा गावातील ओहळ. ओहळ पिकाला पाणी देतो. हा शेताला ओलावा देतो. पावसाचे पाणी यात येते. मग ओहळ भरून वाहतो. पाऊस जातो तसा ओहळही आटतो. कोकणात खूप ओहळ आहेत. पहिले टीचरने सावकाश वाचलेलं आहे. टीचरच्या मागं तुम्हाला वाचायचं आहे, पण तसंच एक एक शब्द वाचन नको. त्यानंतर आपल्याला वाचन करून करून आपल्याला फास्टसुद्धा वाचलं पाहिजे, बरोबर? म्हणून सेकंड वाचन फास्ट मी घेतलेलं आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला सतत वाचनाची रिव्हिजन करत राहावं लागेल. ठीक आहे? तर आता बघा, ओहळ म्हणजे काय? तर आपण मिनिंग्समध्ये बघणार आहोत. ओहळ म्हणजे काय? म्हणा ओहळ
अ स्ट्रीमलेट. देणे, टू गिव्ह. ओलावा, डॅम्पनेस. भरून वाहणे, टू ओव्हरफ्लो. आटणे, टू ड्राय अप. समजलं? ओके. आता आपण बघणार आहोत डिक्टेशन. आणि हार्ड वर्ड्स वाचा आणि म्हणा. मिनिंगच्या वरती आहेत. थोडं उलटफुलट घेतलं आहे. पहिले मी मिनिंग्स वाचले, आता आपण वाचणार आहोत शब्द. तर म्हणा ओहळ, देतो, ओलावा, वाहतो, आटतो, कोकणात. आता आपण लेसन बघणार आहोत. हा गावातील ओहळ. तर ओहळ म्हणजे काय? ए स्ट्रीमलेट. अ स्ट्रीमलेट. हा ओहळ कधी वाहतो? ओहळ काय देतो? ओहळपासून फायदा काय आहे? आणि हा ओहळ केव्हा भरून वाहतो? तर हा ओहळ जो आहे हा डोंगरातून निघालेला असतो आणि हा पावसाळ्यामध्ये वाहतो, ओव्हरफ्लो होतो. पण हे पाणी शेतीच्या कामात येतं. पाणी वाहत राहतं, पण जमीन मात्र ह्यामुळे ओली राहते. शेताला ओलावा राहतो, ज्याने पिकं येतात. आणि पावसाचं पाणी यात येतं. पण जसा जसा पाऊस कमी होतो किंवा पाऊस खतम होतो, पावसाळा संपतो, ऊन पडायला लागते, तसा ओहळसुद्धा आटतो. आणि हे ओहळ कुठं बघायला मिळतात? कोकणात. तर ओहळ म्हणजे काय आहे? स्ट्रीमलेट आहे. ओहळ काय करतो? पिकाला पाणी देतो. जे आपल्याला शेतकरी, फार्मर जे अन्नधान्य आपल्यासाठी पिकवतात, तर ह्या पाण्याचा अन्नधान्य पिकवण्यासाठी उपयोग होतो. ओहळ वाहत राहतो, खालची जमीन ओली होते, त्याने पिकं छान येतात. पावसाच्या पाण्याने हा ओहळ भरून वाहतो. नदी वगैरे जसे आहे तसे ओहळ पण भरून वाहतो. समजलं? आणि हे ओहळ आपल्याला कुठं बघायला भेटतात? कोकणामध्ये. तर हे लेसन तुम्हाला वाचायचं आहे आणि मिनिंग्स वाचायचे आहे. हार्ड वर्ड्स लक्षात ठेवा. आणि मी आता पुढचं तुम्हाला पेज शिकवणार आहे. तर आता आपण बघत आहोत पेज नंबर 36. पेज नंबर 36 सराव. सराव म्हणजेच प्रॅक्टिस. तर त्यामध्ये अचा प्रश्न आहे, खालील चित्रे पहा, शब्द वाचा आणि लिहा. तर हे आपल्याला चित्रे पाहायची आणि सेम टू सेम लिहायची आहे आपल्याला 2 लाईनमध्ये. टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 36. तर पहिला पिक्चर आहे पोळी. काय आहे? पोळी. दुसरा पिक्चर आहे चोळी. आणि तिसरा पिक्चर आहे गोळी. बरोबर? तर चला माझ्या मागं आता वाचन करा. म्हणा, खालील चित्रे पहा, शब्द वाचा आणि लिहा. तर आपण पिक्चर बघत आहोत. म्हणा पोळी, चोळी, गोळी. नेक्स्ट पिक्चर होळी, लोक, टोपी. नेक्स्ट टोपली, टोपली. ढोल, ढोल. पागोटे, पागोटे.
नेक्स्ट आहे पेज नंबर 37 अभ्यास. तर हे बॉक्समध्ये आचा प्रश्न दिला आहे. चित्रे व त्यांची नावे यांच्या जोड्या लावा. चित्रे व त्यांची नावे यांच्या जोड्या लावा. तर वरती पहिली लाईन पिक्चर आहे आणि खाली आहेत काय आहे खाली त्यांचे पिक्चरची नावं, रिअल नाव आणि त्या जोड्या म्हणजेच मॅच करायचं आहे स्पेलिंगला. तर पहिलं आहे पिक्चर कशाचं आहे? पोपट. दुसरा आहे घोडा. तिसरा आहे मोर. चौथा आहे ढोल आणि पाचवा आहे टोपी. आता खालचे शब्द बघा. घोडा, वाचा माझ्यासोबत. पोपट, ढोल, टोपी, मोर. आता आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. तर जोड्या कशा लावायच्या आपल्याला? पहिला पोपट मॅच करायची आहे. नंतर घोडा, परत आहे मोर. मोर कुठे गेला? मोर. नंतर ढोल आणि त्यानंतर आहे टोपी. ह्या करायच्या आपल्याला मॅच. नंतर प्रश्न आहे ई. खालील चुकीच्या वाक्यासमोर बॉक्समध्ये रॉंग आहे अशी खूण व बरोबर वाक्यासमोर राईट अशी खूण करायची आहे. ऑलरेडी आन्सरमध्ये तुम्हाला करून दिलेलं आहे. तर वाचा. खालील चुकीच्या वाक्यासमोर रॉंग अशी खूण व बरोबर वाक्यासमोर राईट अशी खूण करा. पहिला आहे हा घरातला ओहळ. तर आता हा घरातला ओहळ आहे का? हा घरातला ओहळ आहे का? बिलकुल नाही. ह्यासाठी आपल्याला टेक्स्टबुकमधली पहिली लाईन बघायची आहे. हा घरातला ओहळ नाही. हा घरातला ओहळ इथं रॉंग आहे. आणि करेक्ट लाईन बघा आपल्याला टेक्स्टबुकमधली लेसनमधली पहिली लाईन. हा कुठला ओहळ? गावातील ओहळ हे असतं तर राईट असतं. पण हा घरातला ओहळ म्हणून रॉंग लाईन आहे. तर पहिली लाईन रॉंग आहे. करेक्ट लाईन आहे हा गावातील ओहळ. आता दुसरं बघा. पावसाचे पाणी यात येते. पावसाचे पाणी यात येते हे तुम्हाला राईट आन्सर दिलेला आहे. आता टेक्स्टबुकमधली आपण 4 नंबरची लाईन बघा. टेक्स्टबुकमधून 4 नंबरची लाईन. पावसाचे पाणी यात येते म्हणून हे करेक्ट आहे. आपल्या आता तिसरं बघूया. शहरात खूप ओहळ आहेत. शहरात खूप ओहळ आहेतला आपण इथं रॉंगची साईन केलेली आहे. तर आपल्या टेक्स्टबुकमधली सगळ्यात शेवटची लाईन, एकदम शेवटची लाईन आहे, खाली आहे. तर काय आहे? शहरात खूप ओहळ नाहीत. कुठं ओहळ आहेत खूप? कोकणात. शेवटची लाईन आहे. कोकणात खूप ओहळ आहेत. जर असं असतं तर तिथं राईट आलं असतं. पण शहरात खूप ओहळ आहेत
आपण कल्याणमध्ये राहतो. आहे का आपल्याकडे ओहोळ? बिलकुल नाही. म्हणूनही हे आन्सर रॉंग आहे. जर तिथं कोकणात असतं तर तिथं राईट आलं असतं. आता नंतरचा क्वेश्चन आपण बघू. एका शब्दात उत्तरे लिहा ओ. आपण इथं एका शब्दात उत्तरे घेतलेली आहे. पिकाला पाणी कोण देतो? आन्सर आहे पिकाला पाणी ओहळ देतो. सेकंड आहे ओहळ शेताला काय देतो? ओहळ शेताला काय देतो? ओलावा. खूप ओहळ कोठे आहेत? खूप ओहळ कोकणात आहेत. तर आपण हे पूर्ण सेंटेन्समध्ये सुद्धा बनवू शकतो, पण इथं एका शब्दात आणि वन वर्ड्समध्ये दिलेलं आहे. आणि हो, तुम्ही क्वेश्चन वाचायला शिका, कारण तुम्हाला क्वेश्चनसुद्धा पेपरमध्ये इंग्लिशमध्ये येणार नाही. सेकंड स्टँडर्डपर्यंत तुम्हाला इंग्लिशमध्ये क्वेश्चन होते, पण आता तुम्हाला मराठी चांगलं वाचन यायला हवं. म्हणून स्वतः प्रयत्न करा, प्रॅक्टिस करा. तर पण आता तुम्हाला वन वर्ड्स आन्सर लिहायचे आहे ते. तर आजच्या तुम्हाला आपल्या मराठी बुकमध्ये कोणते कोणते लिहिणार आहे बघा. पहिले तुम्ही लेसन लिहिणार आहे. सगळ्यात पहिले डेट टाकणार आहे, हेडिंग टाकणार आहे लेसन नंबर. त्यानंतर स्वच्छ अक्षरामध्ये शुद्ध लेखन म्हणून तुम्हाला लेसन लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्याच्या खाली शब्दांचे अर्थ म्हणजेच मीनिंग्स लिहायचे आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला ईचा प्रश्न, लिहायचा. त्यानंतर रिकाम्या जागा तुम्हाला लिहायच्या आणि त्यानंतर एका शब्दात उत्तरे तुम्हाला लिहायची. तर हे सगळं तुम्ही सुंदर अक्षरात कंप्लीट करायचं आणि रिकाम्या जागामध्ये अंडरलाईन करायचे आहेत. आणि एका शब्दात उत्तरे, एका लाईनमध्ये क्वेश्चन, दुसऱ्या लाईनमध्ये आन्सर आणि तिसरी लाईन सोडायची आहे. त्याने अक्षर छान दिसते. थँक्यू.